पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा इकडे इकडे सरपंच कुठे गेले? सरपंच नाक्यावरती आहे. पृथ्वी बाबांना मारलं कोणी? कोण रे तिथं? इथं कोणतरी होतं आता? नाही हो. शिंतोडे, पृथ्वी वाट बघतोय माझी. हा आबा आलो 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 आलो. नक्की नव्हतं नर कोणी? बरं ठीक आहे. सरपंच कुठे गेले म्हणलं? नाक्यावरती आहेत. काय चाललंय ने? अरे दादा सुजय, तुम्ही इकडं? आमचं पण शेत आहेच की काका, जरा चक्कर टाका म्हटलं. अरे सुजय, आमचं तुमचं काय, तुझंच आहे. लई दिवसाने आला इकडं. अरे बाजूला ते रस्त्याचं काम चालू होतं, म्हणलं जाऊन बघून यावं तिकडं काय चाललंय काय नाही. आता आलूचं इथवर तर म्हणलं यावं शेतात. हे लय बेस केलं. अरे बसायला आता राहू दे, इथं कुठं बसायला बघतो, ही बसायचं. दादा हे लय बेस केलं म्हणे. लई दिवसानं आला इकडं. काका दुसरं कोण आहे का तिकडं? अरे इकडे कशाला रे कोण येते? ती गुरु चालणारी म्हातारी आणि आपला किशा. पण किशा आज आलाच नाही. काहीतरी काम निघालं असेल. झाली का नाटकं सुरू त्यांची? हे बघ, त्यानं जर काही काम काढलं असलं ना तर सरळ कामावून काढून टाक त्याला. अरे ऊस गोड लागला ना तर मुळं सकट खाणारी अवलादही त्यांना त्यांच्या जाग्यावरच ठेवलं पाहिजे. तशातलं नाही तो. काहीतरी अर्जंट निघाला असेल. तुझला काही असे निव्वळ बोळा सांभाळीस. अरे तुला कुणी बी इरण टोपी टाकून जाईल याचीच भीती वाटते बघ. अरे नाही. अरे खरं आहे काका, म्हणून इथल्या हिशोबात आता लक्ष घातलं पाहिजे असं वाटतंय मला. अरे इथलं कसला आलाय रे हिशेब? हा, इथं जे काय पिकतं ते घरात तर जात ना. आणि त्यातून काय राहिलं तर दादाचा अडत्याला देतो की. तसं नाही रे काका, शेतातून घरात येताना काय घोळ होतोय का ते म्हणतोय मी. अजिबात होत नाही. अरे मी असतो ना इथं, तू नको काळजी करू. सरकार जरा फेरफटका मारून आलो. ये तुझ्या आला लय बरं वाटलं मग आज. इन्या काय पण म्हण, पण मला शेत म्हणलं ना की आपलं जुनं शेतच आठवतं बघ. दादा त्या बांधावरला शेंगा, घरला जाताना नेलेली वांगी, कणस, आणि धात्राच्या सोगात भाकर खात बसणार आपला बाबा आठवतो बघ. अरे दादा ती सगळी इथं आहे म्हणून तर इथं रमतो ना मी. नाही पण हे शेत मिळवायला मी जो काय आटापिटा केला तो एवढ्यासाठीच. जमीन धरणात जाणार आहे म्हणल्यावर बाबाने जे काय हातरून धरलं ती काय परत उठलाच नाही बघ. जमीन जायच्या तोच गेला. आणि त्यानंतर आपली आई धरणानं लय काय काय गेलं कर. पण मी पुन्हा समजा मिळवला. काय बी गिळू दे, पण पैसे नाही गिळता येत. मी नाही इतका पैसा मिळवायचा पोरांसाठी की उद्या आबाळ जरी फाटलं ना त्यांच्यासाठी तरी पोरांनी पैशाचं छत करून राहिलं पाहिजे. ते सगळं तू कमावलंसच की. मी अजून मिळवणार. माझं तुझ्यागत नाही रे. तुझं काय आहे त्यात समाधानी.
चल बाय. हिची अक्का इथेच आहेत की सगळ्या शेळ्या. होय अगं इथंच आहे त्या. आप्पे पाणी पी थोडं. वाऱ्याला आलं म्हणजे कसं मोकळं मोकळं वाटतंय का नाही. आमची छकुली अभ्यास करते का नाही ग. अगं आडीके घरी पुस्तक सुद्धा उघडत नाही. करते. आता तू हाय म्हणल्यावर आम्ही काही विचारत नाही बघ तिला. आता तुझ्या संग राहून माझी पोरगी भारी होणार आहे बघ. कसलं भारी कसलं काय माझं मला काही कळलं झालं. गप पोरी गप रडू नको. आप्पे जे झालंय त्यानं खोचून नको जाऊ. घरात नको बसू. बाहेर पडत्यात ना. अक्का भीती वाटते ग. आणि आता तर लई भीती वाटायला लागल्या मला. तू नाही भ्यायचं. भ्यायचं आता त्यानं तुझ्या अंगावर हात टाकला ना त्याला ना उत्तर नाही देता आली म्हणून त्यानं असं काहीतरी केलंय ग. हिची अक्का सगळं खरंय. माझं काही नाही पण बापू पार खचून गेलेत ग. त्या पिपाई तर रात्र रात्र झोपले नाहीये. आतल्या आत कुडत बसताय. बर त्यांनी लिहिलं होतं ना संपूर्ण फी माफी आहे म्हणून दिली ना ग परीक्षा. नाही तर दिलीच नसती ना परीक्षा. ते खोटं बोलले म्हणून मी फक्त विचारायला गेले. पण हिची अक्का मग मीच का. कारण तू प्रश्न विचारतीस. मी आधीपासून बघते की तुला. आपण मध्ये चुकीचं आहे का. अगं खुळीस की काय. तेच तर पाहिजे उभ्या गावाला. आम्हाला बोलता येत नाही ग. आम्ही बोललो जरी ना तर तिथवर कुठला आमचा आवाज पोचतोय ग. आप्पे त्या आसगावचा आवाज आहेस तू. तू थांबला नाही पाहिजे. तुझ्याकडे जर पुन्हा वाकड्या नजरेनं कुणी बघितलं ना मला सांग. त्याचं ना खुरप्यानं तुकडच करते. कुत्र्याला खाऊ घालते. आप्पे मी शेळ्या घेऊन येते. तू बस इथंच. काय खानामारी झाली का. हा अहो साहेब मग मला सांगायचं. धुतला असताना. तोंड दिसलं नाही त्याचं. हॉटस्पॉट पाहिजे का. कोण आहे. वायफाय चालू करा की मग कळेल कोण आहे ते. शेंशा मला सांग नवरा महत्वाचा का अभ्यास. आपल्या भेटायचं काय. ज्या दिवशी मी रेड कलरचा ड्रेस घालेन ना त्या दिवशी.
त्या आमदारच्या पोराला कुणी मारलं असेल रे? काय माहिती अरे ही नसती उचापत लागली आपल्या नाही मागे तर काय गाड्या, अरे निवांत बसलो तो कट्ट्यावरती. शोधा मग आता चला. शोधा मग. त्या आमदारच्या पोराला मारायला कुणी एवढं धाडस करणार आहे का? खरं आहे का? हा आपे अगं इकडे काय करते तू? काही नाही. अगं इथनं कुणाला जाताना बघितलं का तू? बर ते सोड आता, पण इथं जर कोण आलं ना तर सांग आम्हाला, आम्ही त्याला पुढे जाऊन हुडाकतो. चला. हो चला चला, शोध तिकडे जाऊन आपण त्याला. बर बर. चला आपण बघूया काढू त्याला. हो हा, सापडेल कुठे जातोय. बरोबर आहे. आप्पे चल बाय, आले आले. ए राणा टळ लवकर, पळ लवकर. ते पुस ते पटकन. ए टमरेल, जा डॉक्टरने बोलून. हो इकडे इकडे पळ, पळ लवकर. इकडे पळायचं, लवकर ये इकडे. ए टंबरियल, अरे कुठं चालला? अरे रॉकेट कुठे होतास तू? त्यांना बघ धू धुतलंय. हो नेत्यांना? नेते? ओ नेते. नेते ए सरक, बाजू सरक. नेते, अहो काय झालंय? रक्त निघतंय, कपडे फाटले, काय झालं? तू कुठे गेला होतास? अहो नेते, मला कोणीतरी तिकडे माझी चड्डी काढली कुणीतरी. मी तुला काय विचारलं, तू कुठे गेला होतास? माझ्या लय मोठा स्कॅम झाला. एक बारकी पोरगी आली आणि मला म्हणते तिकडे तलावाकडे मोठे खेकडे येते म्हणून. मग मी तिकडे गेलो, खेकडे म्हणलं की रॉकेट, तुझ्या मोबाईल वरून मला व्हॉइस नोट कुणी पाठवली होती? अहो नेते, त्याचा चेहरा मी नाही बघितला. अहो म्हणजे त्यानेच तुम्हाला बी मारलं वय? नाही म्हणजे नेत्यांनी 2-4 फटके हाणले असेल बरं का. नेत्याला डेंजर येतं, कमी नाहीत कुणाला. मी काय म्हणतो नेते, तुम्हाला त्याचा चेहरा नाही दिसला का? तेच तर पाहिला नाही ना, तोंडाला माती थापली होती ना त्यानं. म्हणजे त्यांनी असं गेम केला तर मला तलावर ढकलून दिलं, मला भोंगळ केलं, मग तुम्हाला बोलून घेतलं, तुम्हाला बी मारलं. असा प्लॅन होता तर त्याचा. मला वाटतं तो गावातलाच असणार आहे. ए गावातलं कोण नसेल, गावातल्या कोणाच्या तेवढी हिंमत आहे नेत्यांना मारायला. हा ते बरोबर आहे, गावाबाहेरचा असणार आहे कुणीतरी. आपण एक आयडिया करू. सरपंच 2 चहा सांगा. ए जा बाबा, ए. 2 चहा घेऊन ये. छत्री घेऊन इकडे बरं, इकडे. हे काय आहे? तीच तर मी नाही. काय चिंदी? ज्यानं मला मारलंय ना, शर्टाचा खिसा आहे त्यो. हा मग महत्वाचं आहे. मी काय म्हणतो, आपण आहे ना मागच्या आठवड्यात जे कांड केलेत ना ते सगळे बाहेर काढू. त्यातलंच कुणीतरी असणार आहे. तेव्हा नाही का हॉटेलवर किस्सा झाला होता, ते पांढऱ्या रश्श्यावरून तुम्ही मारला त्याला, तेव्हा असणार आहे. नाही तर तुम्ही ती गाडी आडवी आली तेव्हा नाही त्या गाडीवाला धुतला होता, लाद घातली होती, तेव्हा असणार आहे. किंवा ते मार्केट मधला केळावाला असणार आहे, ते केळावाला नाही तुम्ही लाद घातली होती, तेव्हा असणार आहे. नाही तर मग ना ती येते, अहो ती टिटवी. अहो ते आबा, ते आपण गावातलेच कोणीतरी केले हे. ए सरपंच, ज्यानं कुणी माझ्या पोराची अशी हालत केली ना, त्याला माझ्या समोर उभा करायचं. त्याच्या चामड्यानं माझं पायतान नाही शिवलं ना तर बघा. त्याचा चेहरा नाही दिसला. काय कुणीतरी आलं आणि तुमची ही हालत करून गेलं आणि तुम्ही चेहरा नाही बघितला?
अहो ते कापड सापडले. अरे ह्याला काय होणार आहे? त्यांना मारायच्या वेळेस त्यांच्या हातात आहे ना, त्यांच्या हातात त्यांचं कापड आलं. चुप. ए सरपंच, एकदा सांगतोय तुला, पुन्हा नाही सांगणार मी. धरणात फोडलेलं गाव होतं हे. उभं करायला मला येळ नव्हता लागला, परत बुडवायला बी त्याच्याहून येळ लागणार नाही. समजलं का? माझ्या या प्रतापराव जाधवाच्या पोरावर हात उचललाय तुमच्या गावातल्या कोणीतरी. तो जो कोणी आहे त्याला माझ्या समोर उभं करायचं आत्ताच्या आत्ता. नाही सोडणार त्याला. आबा तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी बघतो. हा बा. अहो आम्ही त्याला शोधू. चुप. जी भासडून हातात येईल तुझ्या. भांडगुळ नुसती इथं भरलीत. तिथं प्रतापराव आबाच्या अब्रूला तडा गेलाय. नाही सोडणार कुणाला. ऐकून घ्या सगळ्यांनी, याचा परिणाम लय वाईट होत्याला, लय वाईट होत्या. आबा मी शोधतो. शोधतो नाही, शोधायचं. नाही, तुमच्याच्यानं होणार नाही हे. चला चला पृथ्वी, बसा गाडीत. बघतोच एकेकाला आता या गावाला. तो अर्जुन कुठं आहे? तो पोलीस. त्याला शोधायचा आणि माझ्या समोर हजर करायचा. समजलं का? हो साहेब. अर्जुन कुठे मिळायचं? अर्जुन कुठे मिळायचं आता? पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा क्या? फायर है मैं, झुकेगा नहीं साला. ए दिप्या, आला का इकडे काय करतोयस? हा? आलो मी जरा कायला रील करतेस का काय? दिप्या म्हणायचं नाही. बर दिप्या डान तिथं काय करतोय? अरे ती लय दिवस झालं रील केली नव्हती, म्हणून म्हणलं एक भारीतली रील करूया. असं जा, गप घरला जा. गावातलं वातावरण सध्या लय टाईट आहे, माहित नाही का तुला? वातावरण टाईट आहे. मग काय मॅटर झालाय काय? मॅटर मॅटर तुला माहित नाही वे? ए राग्या, इकडे लवकर, इकडे. ए आलं जरा मग तुझ्या तरी. राव दे मग इकडे, पळ पळ लवकर. चल वारे लवकर. ती काय म्हणते बघ. अरे दिप्या, त्या आमदाराबाच्या पोराला हाणलंय कोणीतरी. काय सांगतोय? हाणलाय? बाबा लय भारी खबर दिलास तू. आगे बाय आगे बाय आगे बाय, जानू मी ना रंगत नाही. आगे बाय आगे बाय आगे बाय. अरे ह्याला एवढं काय झालं खुश व्हायला? त्याचं कसं आहे माहितीये का, आपल्यावर कुणी वाद करायचा नाही, आणि आपला जर का कोणी नाद केला त्याला जागेवर बात करतो आपण. आगे बाय आगे बाय आगे बाय. राग्या, ह्याला नक्कीच काहीतरी माहिती आहे. नाही मला काहीच माहित नाही. जा तुम्ही बर का. ए दिप्या इकडे ये. मी आलो जरा मधून. टांबरेल बशी कशाला काय म्हणते रे? इथं त्या आमदाराबाच्या पोराला हाणले तर नाचतोस कशाला रे? अरे त्या दिदी. अरे माहितीये मला बी भारी वाटले, पण ऐक, असं काय बोलत फिरणं गावात. आमदार आबा लय चिडल्यात, गप घरला जा. हो बाबा, पण बाबा तू लय भारी खबर दिलीस. जातो का आता? आगे बाय आगे बाय. राग्या, ए राग्या, अरे एवढ्या ह्याला उड्या मारत झालं काय झालं? आता लहान पोरग आहे, त्याला काय कळतंय वय? तुला सांगतो,
आमदार आबा लय वांगाळ माणूस आहे. ज्यानं कोणी मारला असेल ना त्यानं सरळ गाव सोडून जावं, नाहीतर आमदार आबा त्याचा जीव घेईल. चल